मानवत येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सारत यशाचे शिखर गाठावे असे मत या कार्यक्रमात सौ प्रेरणाताई वरपुडकर यांनी व्यक्त केले। वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूल मानवतच्या वतीने संस्थेच्या सचिव प्रेरणाताई वरपुडकर यांनी 23 जून रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माऊली मंगल कार्यालय मानवत येथे आयोजित करण्यात आला होता। 10वी-12वी नीट जेई सीईटी परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। तसेच मानवतमधील मुलींच्या कबड्डी संघाचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपुडकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे हे होते। या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाला 10वी परीक्षेत 99.20% गुण प्राप्त केलेली विद्यार्थिनी सृष्टी ज्ञानेश्वर माकोडे व लक्ष्मण हरिभाऊ ठाकरगे तसेच 12वी परीक्षेत 89% गुणांसह उत्तीर्ण झालेला विद्यार्थी संस्कृत भागवत पोकळे आणि नीट परीक्षेतील गुणवंत पार्थ दत्ता रोकडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले। यावेळी आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 4.5 तास विधिमंडळाच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केल्याची आठवण करून दिली। प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना अभिमान वाढविण्यासाठी मेहनत घेऊन अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे व यशाचे शिखर गाठावे असं मनोगत यावेळी प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे आयोजक प्रेरणाताई वरपुडकर यांनी आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सारून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे असे मत या प्रसंगी व्यक्त केले। तर आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी देखील अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास मुख्याध्यापिका अर्चना शुक्ला, बाबूराव नागेश्वर, बाबाचे अवजार भोसले सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जे विद्यार्थी 10वी मध्ये चांगले मार्क घेऊन पास झालेले आहेत त्यांना भविष्यामध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत की भविष्यामध्ये निश्चितच ते काही जण जेई नीट सारख्या परीक्षेला सामोरं जायची ज्यांची तयारी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि जे जेई उत्तीर्ण झालेले आहेत नीट उत्तीर्ण झालेले आहेत सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत। कुठलीही शैक्षणिक सुविधा नसताना म्हणजे परभणीमध्ये राहून त्यांनी ह्या परीक्षेचं जे अभ्यास आहे तो करून उत्तीर्ण झाले त्यांना म्हणून मी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते।